जय महाराष्ट्र. वाचाळवीर दांडा फेम पुन्हा एकदा मातोश्रीवरती भुंकली. मला शीतल म्हात्रेला आठवण करून द्यायची आहे. कोणाच्या तोंडचं पाणी पळालं होतं जेव्हा एका परपुरुषाचा भर चौकामध्ये भर लोकांच्या समोर मुका घेणं, त्याच्या कमरेत हात घालणं, त्याच्या ढेरीवरून हात फिरवणं, हे जेव्हा प्रकार केले ना तेव्हा स्वतःच्या घरातल्या कोणाच्या तोंडचं पाणी पळालं होतं ना, हे आम्हाला बोलायला लावू नका. कदाचित तू विसरली असशील शीतल, म्हणून तुला या व्हिडिओच्या मार्फत आठवण करून देते आहे. विनाकारण कोणाचाही याच्यामध्ये संबंध नसताना उगीच काहीतरी आरोप करायचे आणि मातोश्रीवरती भुंकायचं हे बंद कर. अन्यथा आम्ही तुला याच्यापेक्षा कठोर शब्दामध्ये तुला तुझी आठवण करून देऊ तुझी लायकी काय आहे. तर खरं तर मला या व्हिडिओच्या मार्फत एकूण आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या गद्दार गटामध्ये स्पर्धा आयोजित केलात का की मातोश्रीवरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये भुंका आणि आमदार खासदारकीचं बक्षीस मिळवा, असं काही आहे का? अहो, तुम्ही तुमचा स्तर किती खालच्या लेवल आणलात. लाज वाटू द्या. ज्या मातोश्रीने तुम्हाला एवढं भरभरून दिलं त्या मातोश्रीवरती तुम्ही एवढं भुंकता. अरे लाज वाटू द्या जराशी. शीतल म्हात्रे, पुन्हा एकदा तुला आठवण करून देते. पुन्हा जर मातोश्रीवरती विनाकारण काही आरोप करून जर भुंकलीस ना, तुला याच्यापेक्षा कठोर शब्दामध्ये तुला तुझी जागा दाखवली जाईल. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.